पहिली प्रतिक्रिया आहे राज्याच्या वरिष्ठ 3 मंत्र्यांच्या उपस्थितीत मी या मतदारसंघातला प्रचार थांबवलेला होता, पण मी माझा पाठिंबा कोणाला दिलेला नव्हता. ही प्रक्रिया आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्या पाठिंबा न देण्याच्या दिवशी किंवा त्या दिवशी माझी बाईट झाली, मी प्रचार थांबवतो, त्याच दिवशी माझ्या कार्यकर्त्यांचा उद्रेकपणा आपण या ठिकाणी बघितलेला होता. त्याच कार्यकर्त्यांनी ही निवडणूक मी प्रचार थांबवून घरी बसल्यानंतर पुढे नेली. आपल्याला माहित आहे 18 जूनला काय काय गोष्टी झाल्या या नाशिकच्या मतदारसंघामध्ये, या पण आपल्याला माहित आहे. आणि त्या कार्यकर्त्यांनी मला जे सांगितलं होतं का भाऊ तुम्ही घरात बसून आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला निवडून आणेल, आज ती गोष्ट सत्यात उतरली आहे. एकंदर पाहिलं तर दराडे बापरे, याबद्दल मला काही माहिती नाही. नाही, मतदारांचा विश्वास, मतदारांची असलेली त्या उमेदवाराबद्दलची नाराजी आणि माझे प्रामाणिक अहोरात्र झटणारे कार्यकर्ते, हा माझ्या विजयाचा मागचा सूत्र आहे. दराडेंचा मायनस पॉईंट हा इतका मोठा मतदारसंघ आहे, 15 तालुके, 18 नगर परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका. मागच्या 8 वर्षाच्या कालावधीत नरेंद्र दराडे साहेब या ठिकाणी कुठल्याही मतदारांना भेटले नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचा विकास निधी दिला नाही. त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं त्यांच्या बंधूंनी का व्यक्तिगत तुम्ही बोलू नका, पण मी त्यावेळेस एकच सांगितलं होतं की त्यांनी फक्त व्यक्तिगत त्यांच्या एज्युकेशन संस्थेचा विकास हे धोरण आमदारकीच्या माध्यमातून ठेवलं, म्हणून त्यांना आजचा अपराजय पाहायला भेटला. जर त्यांनी त्यांना विचारावं. तुमची पुढची भूमिका मी तो उमेदवार होतो अपक्ष, त्याच्यामुळे माझा विश्वासघात करण्याचा काही प्रश्न येत नाही. पुढची नेमकी काय भूमिका आहे उदय नाही, आता कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी मला घरात बसून निवडून आणलं, हा अधिकार त्या कार्यकर्त्यांचा आहे. अशीच भूमिका नाही, असं काही नसतं धाराशिव पॅटर्न वगैरे नाही, पण कार्यकर्त्यांचा त्या नेत्यावर अधिकार असतो आणि कार्यकर्त्यांचंच ऐकलं पाहिजे, तर तो नेता कायम यशस्वी होतो. ते मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे माझं कोणाशी बोलणं झालेलं नाही. जर विमान मला काही याबद्दल कल्पना नाही. तुमचे समर्थक सांगतात मला माहित नाही, या चर्चा बाहेर वावटळ पण असू शकते, तुम्ही खात्री करा. एकनाथ शिंदेची भेट घ्या. मी कोणाला पण भेटू शकतो, लोकशाही आहे. उद्या मला मी या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, तत्सम खात्यांचे मंत्री असतील, यांना भेटणंच आहे. त्यात अपक्ष हा, अपक्ष असल्यामुळे कोणाला हा, मी भेटू शकतो ना. कामं तर करावं लागणार ना. मी लोकांना वचनबद्ध केलंय त्या ठिकाणी त्यांची कामं करण्यासाठी. मला ज्यांना कोणाला भेटावं लागेल, मग ते महायुतीचे असो, महाविकास आघाडीचे असो, मी त्यांना भेटेल आणि माझे कामे मार्गी लागेल. महायुतीचे 432 मतं होते, दराडेंचा विजय निश्चित मानत होता. हे बघा तुम्ही, महायुतीचे मतं जरी असले तरी ही निवडणूक दराडे आणि गीते अशी झाली. आपल्याला माहित आहे पहिल्या दिवसापासून महायुतीमध्ये पण दराडेंबद्दल खूप त्या ठिकाणी नाराजगी होती. या आमदार महायुतीच्या नगरसेवकांना पण मागच्या 6 वर्षात पुढे उपलब्ध झालेले नव्हते, त्यांना कुठल्याही प्रकारचा विकास निधी यांनी दिलेला नव्हता. आपण जरी त्यांना महायुतीचे उमेदवार म्हणत असलो, पण ही निवडणूक गीते आणि दराडे यांच्या स्टेट झाली. आणि त्यात आता मला महाविकास आघाडी, मी पहिले सांगितलं का मला मालेगावचे आसिफभाई शेख, आपले मालेगावचे माझे आमदार इस्लाम पार्टी, त्यांचे मतं आणि महाविकास आघाडीचे मतं यांनी पहिल्यापासून त्यांची भूमिका माझ्या मागे स्पष्ट ठेवली. त्याच्यामुळे मला ताकद आली आणि नंतर माझ्या कार्यकर्त्यांनी मला घरात बसून केलेला प्रचार या विजयामागचं हे गणित आहे. खरं तर या जागेवर ही जागा गणेश भाऊंचीच होती आणि महायुतीमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीने खेचून आणायला पाहिजे होती, पण त्या ठिकाणी असं काही झालं नाही. आपल्याला माहित आहे 31 मेला ही जागा वाटपात शिवसेनेला गेली आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी माझ्यावर जो प्रचंड प्रेशर आणला की आपल्याला त्या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे, आणि मग मी 1 जूनला अपक्ष फॉर्म त्या ठिकाणी सादर केला. काढलं होते, आपल्याला पण माहित आहे. तू म्हातारा झाला का, तुला अजून निवडणुका लढवायला कालावधी आहे, असं पण ते त्यांचे बंधू बोललेले होते. पण आता माझा त्यांच्याबद्दलचा जो यवदावा होता तो संपलेला आहे. मला लोकांनी त्या ठिकाणी मतदारांनी विश्वास टाकलाय, मी त्या विश्वासाचं स्वागत करेल आणि भविष्यात त्यांच्या कामासाठी अहोरात्र झटेल एवढंच सांगतो.